आम्ही चाललो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात। बघा एंट्रीलाच भोलेनाथांची भव्य अशी मूर्ती बनवलेली आहे। इथं भाविक येतात, त्यांचं असं मानणं आहे की तशी कॉइन चिपकवल्यानंतर आपली मनाची भावना आहे ती काहीतरी श्रद्धा ती पूर्ण होते। बघू शकता तुम्ही। श्रद्धालूंचा भक्तांचा की या पाण्यामध्ये आंघोळ केल्याने सर्व आपल्याला जी रोगराई लागलेली असते ती पूर्णपणे दूर होते। भगवान श्री नित्यानंद समाधी मंदिर गणेशपुरी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो आमचं भरपूर दिवसापासून प्लॅन चालू होतं कुठेतरी फिरायला जायचं। तर आज आम्ही निघालेलो महाराष्ट्रातील पहिला मंदिर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडी येथे मराठेपाडा या गावामध्ये स्थापित झालेलं आहे। तर तिथं आम्ही दर्शनाला जाणार आहे। तर आपले सिस्टर पण येणार आहे, त्यांच्यासोबत आपले भाऊजी पण आहेत। तर आता ते मला घ्यायला येतीलच, रस्त्याला आलेले, फोन केला होता त्यांनी। तर आता आम्ही जातो, बघू तुम्ही व्हिडिओमध्ये चालू राहता, तुम्हाला दाखवतो पुढे। काहीच बघा आपल्या भाऊजीची गाडी आपल्याला घ्यायला आलेले आहेत, बघू शकता तुम्ही पण जातो। सो गाईज फायनली आता गाडीमध्ये बसलो मी पण। चला तर आता निघतो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला मराठपाडे गावाला। चला आता बघू शकता तुम्ही आपली फॅमिली पूर्ण गाडीमध्ये बसली। हर्षू बघा, ही ताई। हाय गाइस, आम्ही चाललो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात। तुम्हाला पण यायचं असेल तर रस्त्यावरूनच या। गाईज पोहोचलो आता आम्ही, गाडी पार्किंग करायला घेतली, बघू शकता। समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे। जातो आता तिकडे पण दर्शनाला, गाडी पार्किंग करतो त्याच्यानंतर जातो। संडे असल्यामुळे बघू शकता पब्लिक किती। इकडं पार्किंग आहे, तिकडं पण पार्किंग आहे। आता आम्ही पण जातो। हा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, जातो आता आतमध्ये। सो गाईज आपले सिस्टर लोक पण आली होती सकाळी महाराजांच्या दर्शनाला, ते आता आपल्याला इथे भेटतीलच। बघू त्यांना जरा विचारपूस करू आपण, त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते। त्यांचं दर्शन वगैरे झालं आहे, आता ते घरी जायला निघालेले आहेत। बघू आता काय बोलतात काय नाही ते। दर्शन झालं, चालले आता मंडळी घरी। चायनीज बेल घालाय घेतलं ना आपल्या जिजूना, घेतले ना आपल्या। हा शेखर नाही का आला, शेखर दा। ओके तुमचं दर्शन झालं ना? आम्ही घरी चाललो आता वडे आता जाता बाई, आता आम्ही पण दर्शन घेतो। काका बघा एंट्रीलाच भोलेनाथांची भव्य अशी मूर्ती बनवलेली आहे महादेवाची। महाराष्ट्रामधील पहिला मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा। जातो दर्शनाला आतमध्ये। हर्षलची बघू शकता कशी मस्ती चाललेली आहे शिवण्याची आणि हर्षलची। चल चल दर्शनाला चल आतमध्ये, ही आपली फॅमिली। जातो आता मंदिरामध्ये दर्शनाला। बुटं वगैरे बाहेर काढायची।
सॉक्स पण आतमध्ये घालून नाही जायचं. इथं फोटोशूट चाललेलं बघू शकता. सो गाईज चला आता जातो मी पण आता आतमध्ये दर्शनाला. महाराजांच्या मंदिरामध्ये जाण्यापूर्वी आपल्याला 2 दरवाजे दिसतात, एक आतमध्ये येण्यासाठी आणि एक बाहेर जाण्यासाठी. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे. बघू शकता तुम्ही महाराजांचं मंदिर, भव्य दिव्य असं मंदिर. तर चला आपण आता दर्शन घेण्यासाठी जातो. आपली फॅमिली पुढे गेलेली आहे. मंदिराच्या समोर बघू शकता आई तुळजाभवानी माता मंदिर आहे छोटंसं. आपण आधी आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर महाराजांचं दर्शन घेऊ. सो गाईज मंदिराच्या लेफ्ट साईडला बघू शकता स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची भव्य अशी मूर्ती. तर गाईज दर्शन तर झालं आता आपलं. आता आपण प्रत्येकाच्या कपालावर गंध लावून घेऊया, चंद्रकोर गंध. बघू शकता आपले सिद्धू भाऊ पण गंध लावून घेतात कपालावर. गाईज आता दर्शन झालं आपला महाराजांचा. बघू शकता तुम्ही मंदिर, सुवर्ण मंदिर एकदम बघा. आणि इकडे आता प्रदर्शन लावलंय. गाईज प्रदर्शन बघू शकता तुम्ही, इथं पूर्ण माहिती पण आहे आणि पूर्ण माहिती दिली आहे. आणि वरती प्रदर्शन सरसेनापती खंबीरराव मोहिते यांचा जन्म आणि मृत्यू पूर्ण माहिती. वरती प्रदर्शन फोटो. सर्वकडे तसंच आहे. छत्रपती शिवाजी नेताजी पालकर यांची माहिती पूर्ण. इथे शस्त्र लावलेले आहेत बघू शकता, पूर्ण माहिती पण आहे त्यांची. चिलानम, मराठा कटियार बघू शकता, पूर्ण माहिती आहे. शिवाजी महाराजांनी याच्या दिवशी मारलेलं कुणाला हे आधी
खूप सारी माहिती भेटते गाईज इथं आल्यानंतर. मुघल तलवार, राजपूत तलवार, मराठा तलवार. गाईज पुढे परत प्रदर्शन आहे. मंदिरामध्ये खूप माहिती भेटते आल्यानंतर, बघू शकता. जे जे आपल्या राजांनी पराक्रम युद्ध लढलेत त्यांच्याबद्दल खूप माहिती भेटते इथे आल्यानंतर. भिवंडीमध्ये मराठेपाडा या गावामध्ये ह्या मंदिर स्थापित झालेलं आहे. खूप माहिती भेटते इथे आल्यानंतर, बघू शकता. गाईज बघा, इथं पण खूप माहिती भेटते. कोणते शस्त्र वापरले जातात ते शस्त्रांची नावं पण आहेत. जमदार तलवार, तेगा तलवार, बघू शकता तुम्ही. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. काय भव्य दिव्य असे शस्त्र आहेत. हे बघल्यानंतर अंगाला एकदम काटा येतो. नक्की इथे भेट द्या. महाराजांच्या दर्शनाला या आणि माहिती मिळून घ्या. मराठा तलवार. साईडला ढाल पण आहे बघा. चिलखत बघा, माहिती द्यायची. पूर्ण माहिती आणि शस्त्र लावलेले आहेत. मूर्त्या वगैरे आपल्याला पाहिजे ते विकत घेऊ शकतो. विक्री दालन शॉप बघू शकता. आतमध्ये तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे मूर्त्या वगैरे आहेत. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघा. प्रेम आहे. तिकडे मागे मूर्त्या आहेत, तुम्हाला दाखवतो. असं कर. खूप सुंदर सुंदर प्रकारे माहिती भेटली. त्यानंतर पुस्तके बघा, किल्ले वसई, खूप सारे पुस्तक वगैरे आहेत, ग्रंथ वगैरे आहेत इथे. महाराजांच्या मूर्त्या बघा. टी-शर्ट वगैरे सर्व भेटेल आपल्याला इथं आल्यानंतर.
इकडे यांचा फोटोशूट चालले. बाबू काय झालं तुला? आरसूला राग आलेला आहे. बघ ना कसं आहे. बघ ना मी धरता ना तुला. आरसूला आले राग. मी धरून ठेवतो. काय झालं बाबू तुला? बाबू कुठे शिरतो तू तिकडं? बघा इकडे बघ. सुसाईड करते काय? ए बाबू मागे बघ ना. कशाला रुसले रा? मागे बघ. काय दिसतो? ती पण शिवण्या असते बघ तुला. शिवण्या बघ कशी असते. शिवण्या टिकला बघू तुझा. इकडे बघ. बाबू तुझा टिकला बघू. याचा टिकला दाखव. काय थोडी एन्जॉयमेंट पण गरजेची आहे. काही झालं आता दर्शन. आता निघतो. आता प्रदर्शन वगैरे बघितलं आम्ही. पूर्ण माहिती घेतली महाराजांबद्दल आणि आपल्या इतिहासाबद्दल. जे जे काही घडलेलं आहे ते सर्व इथेशी आल्यानंतर आपल्याला माहीत पडेलच. तुम्ही पण या, नक्की व्हिजिट द्या इथेशी. आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो, गणेशपुरीला. तिथं पण भव्यदिव्य असं प्राचीन काळातलं मंदिर आहे. तिथली पण माहिती तुम्हाला देतोच, बघू शकता तुम्ही. आता निघतो आता आम्ही पण. चला आता भाऊ बोलवतं. चला. आत आणि बाहेर, इन आउट असे 2 गेट आहेत. आता आम्ही आता आउट मारतो. आपल्या ताईनी वगैरे दर्शन वगैरे घेतलं. कसं वाटलं तुम्हाला मंदिर? खूप छान वाटलं. ताई कसं वाटलं मंदिर तुम्हाला? प्रसन्न वाटलं. काय आता आमचा नाश्ता टाईम. नाश्ता बिष्टा करतो आता. वडापाव घेतला आम्ही नाश्त्याला. बाबू मिसळलंय. मस्त आहेत का वडे? हा, शिवण्या बघ सांगते मस्त. बाबू बाबू खाल्ला तू? तुला काय बघू दुसरा काय घेऊन त्यानंतर याला आले राग. नाही त्याच्यामध्ये काहीच नाही त्यांच्याजवळ. त्याला मिसल पाव पाहिजे. मिसल पाव नाही इथे. आता मी पण नाश्ता करतो. तर आरसूला फ्रेंच फ्राईज मागवले, बघू शकता. अरे बाबा थंडा पण. आवरा पेशील तू. वडापाव खाऊन झाला, भजी फ्रेंच फ्राईज आणि बघू शकता. पुढे बाबू शोध. हाय कर काकाने. हाय कर. हाय कर. हाय. कसं खायचं? चिप्स कसं खायचं? खाऊन दाखव बाबू. वा. चला तर गाईज आता निघतो. आता आम्ही महाराजांचं दर्शन पण झालं. आता आम्ही थेट जातो वज्रेश्वरीला. त्याच्यानंतर वज्रेश्वरी मातेचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही थेट गणेशपुरीला जाऊ. तिथे भव्य असा मठ आहे, समाधी घेतलेला. तिकडे जाऊ. वज्रेश्वरीला पोचलो आता आम्ही, बघू शकता तुम्ही. जस्ट पोचलो आता. इकडे ओटी वगैरे घेतले. आता जातो वरती दर्शनाला देवीच्या. चला आता आले आता वज्रेश्वरीला, बघू शकता तुम्ही. ओटी वगैरे घेतलेली आहे दर्शनाला.
जातो आता आतमध्ये. चला दर्शन घेतो आता. खूप भव्य दिव्य असं मोठं मंदिर आहे. मुख्य देणगी टेबल बघू शकता. काय दर्शन झाला. इथं फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. काढू शकतो आम्ही. मोरबा देवी. मंदिराच्या बाहेर बघू शकता तुम्ही भव्य दिव्य असा पटांगण आहे मोठा बघू शकता. हा बघा छोटा ब्लॉगर आमचा. इथं भाविक येतात. त्यांचं असं मान्य आहे की इथेशी कॉइन चिपकवल्यानंतर आपली मनाची भावना आहे ती काहीतरी श्रद्धा ती पूर्ण होते. बघू शकता तुम्ही. हे बा पैसे जर इथेशी चिपकले तर आपली जी पण काही मागणी आहे ती पूर्ण होते. पैसे चिपकले बघू शकता. नमस्कार मंडळी. आपण बघू शकता मंदिरातून निघालेला हा झाड सांगितलं जातं हा रुद्राक्षाचा झाड आहे. बघू शकता गाईस किती मोठं झाड आहे. हा पूर्ण मंदिरामधून आलेला आहे आणि रुद्राक्षाचं झाड आहे. बघू शकता एकदम मधोमध मंदिराच्या. चला तर गाईज आता आपण निघतो. आता आपण थेट गणेशपुरीला जाऊया. तिकडे समाधी घेतलेला भव्य दिव्य असा मठ आहे. तिकडे दर्शन घेऊ मग त्याच्यानंतर आपण घरी निघूया. वज्रेश्वरीला दर्शन झालेलं आहे आपला. आता आलोय आपण गणेशपुरीला. इकडं पण मंदिर आहे मोठा प्राचीन काळातला. आता तिकडं आम्ही दर्शन घेतो. मला दाखवतो मंदिरामध्ये कसं काय. व्हिडिओमध्ये चालू राहा तुम्ही. बघू शकता तुम्ही मंदिराकडे आलोय. आता आम्ही पोहोचलोय. बघू शकता मंदिर भगवान श्री नित्यानंद समाधी मंदिर गणेशपुरी. भव्य दिव्य असं मंदिर आहे. तो चप्पल वगैरे काढतो. आतमध्ये कुंड आहेत तिकडे जातो कुंड बघायला. तर काय बघू शकता कुंडांची इथं आलोय आम्ही. त्या कुंडांमध्ये 12ही महिना गरम पाणी येतो. गरम पाणीच असतं. लोकांचं असं मान्य आहे श्रद्धालूंचा भक्तांचा की या पाण्यामध्ये आंघोळ केल्याने सर्व आपल्याला जी रोगराई लागलेली असते ती पूर्णपणे दूर होते. बघू शकता गरम पाणीच असतो इथे. तेव्हा पण या. आम्हाला तर काही इथे आंघोळ करायला जमणार नाही. आम्ही पायावर पाणी टाकतो आता. बघू शकता
उडी टाक उडी टाक उडी टाक टाक ना उडी काय ना. आता मंदिरामध्ये जातो. महादेव मंदिर बघू शकता. जागृत देवस्थान. खूप भव्य दिव्य असं मोठा मंदिर आहे. भगवान श्री नित्यानंद समाधी मंदिर गणेशपुरी. मठ नित्यानंद महाराज यांचा मठ. एंट्री प्रवेशद्वार. तो आता दर्शन वगैरे सर्व झालं आता आमचं. मस्त एकदम पद्धतशीर. आजचा दिवस एकदम एन्जॉयमध्ये गेला आमचा. फुल मजा पण केली आम्ही. तर आता गाईज निघतो आता आम्ही घरी. आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर बाय.